नमस्कार. दे दणकाच्या नव्या भागात मी आनंद आंबेकर आपलं स्वागत करतो. निवडणूक जवळ आली. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रमुख सामना असला तरी आघाडी आणि युतीतले घटक पक्ष आत्तापासूनच आपल्या पक्षातील मुख्यमंत्री कोण हे सांगू लागले आहेत. करूया आज याच विषयावर चर्चा आणि हाणूया दणके. केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. एक पत्रपरिषद सुद्धा या दौऱ्यात आयोजित करण्यात आली आहे. जी पत्रपरिषद म्हणजे निवडणुकीची घोषणा असू शकते. राजकीय नेत्यांच्या अंदाजानुसार 10 किंवा 12 ऑक्टोबरला आचारसंहिता लागू शकते. मात्र निवडणूक आयोगाच्या हालचाली सध्या ज्या पद्धतीनं आहेत त्यानुसार हीच आचारसंहिता 29 सप्टेंबरला सुद्धा लागू शकते. हेच ओळखून निवडणुकीत उतरणाऱ्या प्रत्येक पक्षाने आता टॉप गिअर टाकलाय. आरोप प्रत्यारोपांनी माहोल गरम होत असताना प्रत्येक पक्षामध्ये त्यांच्या पक्षाकडून मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले होर्डिंग झळकू लागल्यानं ही निवडणूक केवळ मुख्यमंत्री निवडीची तर नाही ना असं काहीसं वाटू लागलंय. महायुतीमध्ये भाजप मुख्यमंत्री पदावर दावा करण्यासाठी 125 आमदार निवडून आणण्याचं लक्ष्य बाळगून आहे. भाजपमध्ये सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री पदासाठी कोणी दावेदार नाही. हा सारा विषय फडणवीस साहेब संयमानं घेत आहेत. कारण तिकडे शिंदे सेनेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. जागा वाटपाच्या वाटाघाटीत शिंदे सेना लोकसभेतील स्ट्राईक रेटनुसार जागा वाटप व्हावे असा आग्रह धरून आहे. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येऊन गेलेत. तेव्हा त्यांनी महायुतीतील तीनही नेत्यांना जागा वाटपाचं सूत्र सांगितलं, पण अद्यापही एकमत झालं नाही. तरीही महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा एकनाथ शिंदे हा असावा असा आग्रह शिंदे सेनेतील नेत्यांचा आहे. तिकडे अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बारामतीत बॅनर झळकले आहेत. लोकसभेत तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा दारुण पराभव झाला असला तरी लोकसभेनंतर विधानसभा तयारीच्या दृष्टीनं त्यांनी सर्वच बाबतीत आघाडी घेतली. भाजप आणि शिंदे यांच्यापेक्षा आपण वेगळे आहोत हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलं. अमित शहा मुंबईत आले तेव्हा मला मुख्यमंत्री करा अशी गळ त्यांनी शहा यांना घातल्याची बातमीही एका राष्ट्रीय वृत्तपत्रानं दिली. मात्र या बातमीचा खुद्द अजित पवारांनी इन्कार केला. असं असलं तरी त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा कधी लपून राहिली नाही. त्याच दृष्टीने त्यांची स्ट्रॅटेजी सुरू आहे. दुसरीकडे ते महायुतीतून बाहेर पडण्याच्या चर्चा जोरात सुरू झाल्या होत्या. एकतर भाजप त्यांना स्वतःहून बाहेर काढेल किंवा ते स्वतः त्याची घोषणा करतात अशी चर्चा सुरू असताना नागपुरातील संवाद कार्यक्रमात अमित शहा यांनी या विषयावर पडदा टाकला. धनुष्यबाण आणि घड्याळी सोबतच भाजप निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. असं असलं तरी निवडणूक घोषित होतपर्यंत अजित पवार यांच्या भूमिकेचा अंदाज बांधणं कठीण आहे. स्वतंत्रपणे निवडणूक लढवून अधिकाधिक जागा जिंकून नंतर भाजप सेनेच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री व्हावं अशी त्यांची रणनीती असू शकते. महाविकास आघाडीतही मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून काही आलबेल नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा व्यक्तीच मुख्यमंत्री होईल हे खासदार संजय राऊत प्रारंभापासूनच सांगत आहेत. पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची उद्धव ठाकरे यांची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता अनेकांनी बोलून दाखवली आहे. निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करू अशी भूमिका काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची होती. खुद्द शरद पवार यांनी ही भूमिका मांडली असताना बारामतीत सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर झळकले. शरद पवारांचा शब्द त्यांच्या बारामतीनेच पडला. महाविकास आघाडीतील सेना आणि राष्ट्रवादी जर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार सांगत असेल तर आम्ही तरी का मागं राहायचं हा विचार काँग्रेसनं केला आणि काँग्रेसमध्येही जन्माला आला मुख्यमंत्री पदाचा चेहरा. नागपुरातील कार्यक्रमात काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे, प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं. माजी मंत्री नितीन राऊत यांनीही 3 दशकांपासून काँग्रेसमधून विदर्भाचा मुख्यमंत्री झाला नसल्याचं सांगत नानांच्या चेहऱ्याला सहमती दर्शवली. दुसऱ्याच दिवशी हिंगोलीत भावी मुख्यमंत्री नाना पटोले असं बॅनर झळकलं. ही सर्व बॅनरबाजी बघून आणि स्पर्धा बघून
सामान्य माणसाला समजायला कठीण झालं आहे की नेमकं राजकारणात सध्या चाललंय तरी काय. मुख्यमंत्री कुणीही बना, आम्हाला काहीही घेणं देणं नाही. जनतेचे प्रश्न तेच आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून तेच आहेत. ते प्रश्न जाणून घ्या. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू बघा. महागाईच्या राक्षसानं वेढलेल्या चाकरमान्यांना आणि मध्यमवर्गीयांना बघा. समाजात असे अनेक घटक आहेत जे कित्येक वर्षापासून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लढा देत आहेत. त्यांचा हा लढा जवळून बघा. मुख्यमंत्री कोणीही बनला तरी हरकत नाही, फक्त तो सामान्य जनतेला आपला वाटायला हवा, आपल्यातला वाटायला हवा, एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आजच सबस्क्राईब करा. बघत रहा देशोन्नती न्यूज आणि दे दणका. नमस्कार.